सुरुवात करतोय. मी सुरुवात करेन कपिल सरांपासून. खरं तर हा जो प्रोजेक्ट आहे याचा आपल्याला थोडासा अभ्यासपूर्ण विश्लेषण करावं लागेल. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रकल्पासंदर्भातली जी बेसिक माहिती आहे तीच माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि ती अनेक वेळेला ऐकिवात स्वरूपातली जी माहिती आहे ती लोकांपर्यंत गेलेली असते. मला सुरुवातीला हा प्रोजेक्ट नक्की काय आहे आणि तो कशापर्यंत कशा पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर ठेवाल. धन्यवाद सर्वप्रथम आणि जय महाराष्ट्राचं विशेष अभिनंदन की विदर्भाच्या विकासाबाबत आज आपण हा विशेष कार्यक्रम नागपूर येथे घेत आहोत. मिहानचा जो विषय आहे तर मिहानची ही संकल्पना जी आहे ही प्रामुख्याने एव्हिएशन सेक्टर जे आहे की मालवाहतूक जी एअरद्वारे किंवा विमानांद्वारे होत असते त्याला केंद्रस्थानी धरून ही संकल्पना मांडण्यात आली. नागपुरातली विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल, वेद काउन्सिल ज्याला म्हणतात, त्यांनी सर्वप्रथम मला वाटतं 20 वर्षाआधी ही संकल्पना मांडली आणि नागपूरचे लोकप्रिय खासदार नितीनजी गडकरी यांनी त्यावेळेस हा विषय उचलून धरला. याचं मुख्य लॉजिक ज्याला आपल्याला म्हणता येईल ते असं आहे की युरोप आणि मिडल ईस्टकडनं येणारे मालवाहू विमानं जी आहेत त्यांना हाय क्वांटिटी ऑफ फ्युअल कॅरी करावं लागतं जेव्हा त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये जावं लागतं. आता जर त्यांना मध्ये एक असं स्टेशन मिळालं की जिथे ते रिफ्युलिंग करू शकतील तर ते त्या फ्युअल क्वांटिटीच्या ऐवजी जास्ती माल आपल्या विमानांमध्ये नेऊ शकतील, ज्याचा फायदा त्यांच्या सेक्टरला होईल आणि त्याचा फायदा रिफ्युलिंग हब म्हणून नागपुरात, विदर्भात त्याचा फायदा होईल. आणि म्हणून ही संकल्पना मांडण्यात आली की नागपुरामध्ये एक ॲडिशनल रनवे, नागपूरला एअरपोर्ट आधीपासून आहे पण एक ॲडिशनल मोठा रनवे तयार करण्यात यावा आणि त्याचबरोबर SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्यात यावी, ज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग, वेगवेगळ्या वेअरहाऊसेस, स्टोरेजचे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या इथे येतील आणि एक प्रकारे कार्गो हब ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने भारताच्या केंद्रस्थानी असलेलं नागपूर मिहानच्या माध्यमातून बनेल, ही त्याच्या मागची मूळ संकल्पना. राजकीय दृष्ट्या तुम्ही या प्रकल्पाकडे पाहत असताना तुम्ही आता महायुती या शासनाचे एक भाग आहात, सो तुम्ही या प्रकल्पाकडे राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीनं पाहताय किंवा दुसऱ्या बाजूनं जर म्हणायचं झालं तर किती आव्हानात्मक होतं अशा पद्धतीचा प्रोजेक्ट समोर ठेवणं आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणं. मी पहिले जय महाराष्ट्र या चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो की गाथा विदर्भाची हे जे तुम्ही सुरू केलं आहे आणि त्यातल्या त्यात नागपूर शहरातलं पहिलं मिहानबद्दल तुम्ही जो विषय मांडलेला आहे, जो आमच्या विदर्भाच्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत मिहानबद्दलची जी माहिती आहे आणि मिहानबद्दल काही विरोधकांनी जे म्हणजे निगेटिव्ह पसरवलं होतं की बा नाही मिहान हे पांढरा हत्ती आहे, मिहान असं आहे, मिहान तर, पण मिहान हे या भारत देशातील म्हणजे सगळ्यात मोठा प्रकल्प याच्याकरता म्हणता येईल की नागपूर शहर हे मुंबई पुण्यानंतर जर कोणता आहे तर हे नागपूर आहे आणि नागपूर हे मध्यस्थानी असल्यामुळे मिहानचा फायदा हा आजूबाजूच्या म्हणजे छत्तीसगड म्हणा किंवा तुमचं मध्य प्रदेश म्हणा यांनासुद्धा कार्गो करता एक चांगलं आपलं हब मिळू शकतं. आणि मिहानमध्ये ज्या पद्धतीने IT सेक्टर्स वगैरे येऊन राहिले आहे ते म्हणजे अजून जास्त येतील, याच्यात काही वाद नाही. फक्त माझं एकच म्हणणं याच्यात असं होतं की मिहानचे जे कोणी MD किंवा काही असतील त्यांनी काय करावं की प्रत्येक देशामध्ये जाऊन मिहानबद्दलची माहिती द्यावी, जेणेकरून मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या या मिहानमध्ये येतील आणि या विदर्भाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा याच्यामुळे एक प्रकारे तुमचा हां, तर त्याच्याकरता यांनी जर असं काही केलं, कारण की मिहानमध्ये आज जे प्रोजेक्ट आहेत ते फार चांगले प्रोजेक्ट आहेत. मिहानमध्ये आता रस्ते म्हणा किंवा मेट्रो म्हणा ही मिहानपर्यंत पोहोचलेली आहे आणि माननीय गडकरी साहेब म्हणा, तुमचे देवेंद्रजी फडणवीस म्हणा, आमचे प्रफुल्ल पटेल साहेब एव्हिएशन मिनिस्टर असताना मिहानला चांगला बूस्ट मिळालेला आहे. जर ते परत असते
तर मिहान कुठल्या कुठे गेलं असतं याच्यात काही वाद नाही. त्यांचा हिंदमार म्हणून एक प्रोजेक्ट तिथे आलेला आहे, ज्याच्यामध्ये ते फ्लाईट्सचं मेंटेनन्स करतात. आणि आज अशी परिस्थिती आहे तिथे की इतकी गर्दी आहे फ्लाईट्सच्या मेंटेनन्स करता की म्हणजे असं वाटतं की त्यांनी अजून एक्सपान्शन करण्याकरता आपलं हे आले होते आदित्य सिंधियाजी, जे एव्हिएशन मिनिस्टर असताना, आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं कि आप दूसरा एक प्रोजेक्ट ऐसी लगाओ यहाँ पे जिससे पूरे. अच्छा, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, भारत देशातले नाही तर भारत देशाच्या बाहेरचे सुद्धा विमानं इथं मेंटेनन्सला येऊन राहिले. त्याच्यामुळे मिहान हे विदर्भातलं तर मोठं स्थान आहे, पण या महाराष्ट्रातलं मुंबई पुण्यानंतर नागपूर मिहान आहे. नक्कीच. आता फडणवीस साहेबांचं नाव घेतलं सरांनी. त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पहिल्यापासून आपण सगळेजण म्हणतो आहोत किंवा त्याकडे बघितलं जात आहे. आत्ता हा प्रोजेक्ट कुठपर्यंत आहे आणि अजून काय काय पुढे होईल असं वाटतं? यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं तर त्यांनी जे सांगितलं की मी सुरुवातीला जे बोललो की एव्हिएशनला केंद्रबिंदू मानून हा प्रकल्प डिझाईन करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर एअरपोर्टचं ब्राउनफील्ड डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट करता काही वाद सुरू होते. ती केस सुप्रीम कोर्टात होती आणि नुकतीच सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिल्यामुळे आता नवीन पॅरलल मोठा एक रनवे आपण तयार करू शकू, इथली कार्गो हँडलिंग कॅपॅसिटी आपण वाढवू शकू. त्याचबरोबर पॅसेंजर हँडलिंग कॅपॅसिटी जी साधारण एक 22 ते 23% ॲन्युअल ग्रोथ रेट त्याच्यामध्ये आपण बघतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे वाढ होते आणि सध्याचं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला तेवढं सुटेबल नाही आहे. म्हणून या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी एन्हान्समेंट, कॅपॅसिटीमध्ये वाढ म्हणजे प्लेन्सचं लँडिंग, प्लेन्सचं टेक ऑफ, आता जवळपास आपल्याकडे 37 विमानं आपण पार्क करू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे. येणाऱ्या काळामध्ये 100 विमानं नागपूर एअरपोर्टवर पार्क होतील एवढी कॅपॅसिटी तयार होईल. आणि त्या माध्यमातून मग जे रोड्सचं नेटवर्क विदर्भामध्ये तयार झालं आहे किंवा सेंट्रल इंडियामध्ये तयार झालं आहे, इथनं वेगवेगळ्या भाज्या असतील, फळं असतील, संत्रे असतील, कापूस असेल, असे वेगवेगळे उत्पादनं डायरेक्ट नागपूरवर. मी खरं तर याच प्रश्नाकडे येणार होतो. म्हणजे ती एक मोठी उत्सुकता आहे. कुठलाही एक प्रकल्प किंवा कुठलाही एक प्रोजेक्ट ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या भागाचा कायापालट होत असतो किंवा त्या भागाचा विकास होत असतो. आपण असं म्हणतोय की मिहानमुळे विदर्भाचा चेहरा मोहरा बदलेल, चेहराच बदलेल. कशा पद्धतीनं बदलेल? एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? प्रामुख्याने विदर्भाचे 11 जिल्हे जे आहेत हे ॲग्रेरियन डिस्ट्रिक्ट्स आहेत, हे कृषीप्रधान डिस्ट्रिक्ट्स आहेत. याचबरोबर इथे जे मेजर क्रॉप्स आहेत, मग त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर डाळ असेल, पूर्व भागामध्ये तांदूळ असेल, या सगळ्यांना एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ती बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना ट्रान्सपोर्टेशन हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्यासमोर असायचा. कारण या सगळ्या प्रॉडक्ट्सला नागपूरपासून मुंबईपर्यंत JNPT पर्यंत न्यावं लागायचं, त्याच्यात एक मोठी कॉस्ट असायची. आता जेव्हा मिहान प्रकल्प इथे विकसित होतो आहे आणि पॅरलल रनवे इथे तयार होईल, त्यामुळे त्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही. नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटर्सवर सध्या ड्रायपोर्ट तयार झाला आहे सिंधीला, तर ते सिंधीचं ड्रायपोर्ट आणि मिहान प्रोजेक्ट असं मिळून एकूण या 11 जिल्ह्यांपैकी, त्याचबरोबर प्रशांतजींनी जसं सांगितलं की तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यांमधलं देखील जे कृषी उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात मिहानमधनं एक्सपोर्ट होईल. आणि त्याच्या अनुषंगाने जो इकॉनॉमिक पर्क्युलेशन इफेक्ट आहे की शेवटच्या घटकापर्यंत हा आर्थिक विकास पोहोचेल, त्याच्याकरता स्टिम्युलस म्हणून, त्याच्याकरता एक प्रोत्साहन म्हणून मोठं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. प्रशांत सर, हा प्रोजेक्ट, कुठलाही एक प्रोजेक्ट आपण म्हणतो त्याला गतिमान करणं खूप गरजेची गोष्ट असते. जेव्हा तो आपण समोर ठेवतो, प्रशासकीय माध्यमातून त्याच्यामध्ये येणारे अडथळे असतील किंवा नागरिकांच्या माध्यमातून येणारे असतील किंवा अन्य कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून येणारे अडथळे असतील, त्याच्यावरती मात करणं आवश्यक असतं आणि मग पुढे तो गतिमान करणं आणि त्याला लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हा प्रोजेक्ट गतिमान करण्याची जी काही एक प्रक्रिया आहे ती कोणामुळे झाली असं वाटतं? गतिमान करण्याची प्रक्रिया माननीय गडकरी साहेबांमुळे झाली, फडणवीस साहेबांमुळे झाली. आणि प्रफुल्लभाई होते, प्रफुल्लभाईसुद्धा जेव्हा सेंट्रलमध्ये आमची सत्ता होती त्यावेळेससुद्धा त्यांनी तिथनं प्रयत्न केले. पण मी तुम्हाला सांगतो, आता जसं चंद्रायन साहेबांनी सांगितलं, 400 मीटर आणि 3600
इंटू 400 मीटरनी त्याची जी धावपट्टी आहे ती धावपट्टी वाढवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की 50 विमानं हे टर्मिनलच्या समोर उभं राहण्याची कॅपॅसिटी आपल्या नागपूर विमानतळाची राहील आणि 50 विमानं हे बाजूला उभं राहण्याची, ज्याला आपण दुर्गम भाग म्हणतो, त्या दुर्गम भागामध्ये ते 50 विमानं उभं राहण्याची सुद्धा तिथे एक कॅपॅसिटी तयार करण्याचं काम हे बहुतेक लवकरात लवकर सुरू होईल. मला वाटतं काहीतरी कोर्टाच्या माध्यमातून काही थोडं सुप्रीम कोर्टाने वगैरे काही स्टे वगैरे दिलं होतं, पण ते आता सध्या सगळं झालेलं आहे. आणि जर हे ज्या दिवशी धावपट्ट्या दोन्ही पण सुरू होतील ना, तुम्हाला मी सांगतो नागपूर शहराचं ज्या पद्धतीनं विकास होईल किंवा विदर्भाचा विकास होईल, आणि विदर्भाच्या विकासाबरोबर ह्या छत्तीसगड झालं, मध्य प्रदेश झालं, आजही आमच्या इथून इंटरनॅशनल विमानं जातात, तर इतकी गर्दी असते बाजूच्या स्टेट्समधून येणाऱ्या लोकांचं. आता काही कधी कोणाच्या जमिनीचा प्रश्न आहे, कोणाच्या एखाद्याचं शेतकऱ्यांचं काही हे राहतं, पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा न्यायनिवाडा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मला असं वाटतं की मिहानला इतकी जास्त गती मिळेल. आता तर परत मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात आमचं सरकार येईलच परत. त्याच्यामुळे डबल इंजिनचं सरकार राहील आणि डबल इंजिनच्या सरकारमध्ये मिहानचा डबल जे आपण काय म्हणतो विकास हा म्हणजे खूप फास्ट होईल, याच्यात काही वाद नाही आहे. आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला, विदर्भाच्या जनतेला तुम्ही गाथा विदर्भाची आणलेलीच आहे. तुमच्या माध्यमातून या आमच्या विदर्भाच्या सगळे हे युवक युवतींना ही माहिती मिळेल. आणि मी आमच्या सरकारला सुद्धा विनंती करील, येणारे सरकार आमचीच आहे, काही घाबरू नका त्याच्यात हे विरोधक काही म्हणत असतील तर, त्या सरकारमध्ये फक्त आमच्या लोकल लोकांना, युवक आणि युवतींना काम द्या मिळेल. सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट कपिलजी की गुंतवणूक, ज्या वेळेला अशा पद्धतीचे प्रकल्प उभे करावे लागतात, ज्यांचा आवाका जो आहे हा कितीतरी करोडोंच्या घरामध्ये असतो, त्यावेळेला अर्थातच परदेशी गुंतवणूक हा एक महत्त्वाचा भाग येतो, जी मिहानला मिळाली. या गुंतवणुकीमुळे काय बदल होऊ शकतात आणि परदेशांबरोबर असलेले जे भारताचे संबंध आहेत त्याच्या संदर्भात काय घडू शकतं पुढच्या काळामध्ये येणारे? मिहानचा सध्या जर आपण एक साधारण स्वरूप बघितलं तर सुरुवातीपासनं सर्व्हिस सेक्टर लेड ग्रोथ अशी आपल्याला इथे दिसते, की म्हणजे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या इथे जास्ती आल्या. त्याच्यानंतर मधला एक 15 वर्षाचा कालखंड गेला की जिथे मिहानमध्ये ॲब्सोल्युटली म्हणजे दगडही हल्ला नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जेव्हा 2014पासून परत जे डबल इंजिनचा सरकार उल्लेख केला, त्या सरकारने जेव्हा तिथे इनिशिएटिव्ह आणले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्याला मेक इन इंडिया म्हणतो, त्या मेक इन इंडियाच्या अंतर्गत डिफेन्स आणि एव्हिएशन सेक्टर याच्या मोठ्या कंपन्या इथे आलेल्या आहेत. आता इंडिमारचा MRO ज्याला म्हणतो, मेंटेनन्स रिपेअर अँड ओव्हरऑलचं काम इथे मोठ्या प्रमाणात होतं. त्याचबरोबर डेसॉल्ट जी रफाल बनवणारी कंपनी आहे त्यांचे स्पेअर पार्ट्स इथे बनतात. टाटा एव्हिएशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्ट्स एअरक्राफ्टचे इथे बनवतात आणि ते एक्सपोर्ट होतात. त्याचबरोबर मिहानचं मी जसं सुरुवातीला बोललो, याचे 2 भाग आहेत. एक SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि एक नॉन SEZ. नॉन SEZमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात एम्स, IIM नागपूर, मोठे शैक्षणिक बाकी प्रकल्प, हाऊसिंग रेसिडेन्शियल प्रकल्प असे आलेले दिसतात. SEZमध्ये IT इंडस्ट्रीज तर आहेतच, त्याच्याबरोबरच मॅन्युफॅक्चरिंगच्या ल्युपिन फार्मास्युटिकल सारख्या कंपन्या पण इथे आलेल्या आहेत की ज्या फार्मास्युटिकल एक्सपोर्टमध्ये स्वतःला एंगेज केलेला आहे. तसंच या मिहानला पुन्हा जर केंद्रबिंदू आपण मानलं तर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग, जो आता केंद्र सरकारचा एक मुख्य प्रायोरिटी आपल्याला लक्षात येते आहे की आपल्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट करायचं आहे, डिफेन्समध्ये आत्मनिर्भर भारत आपल्याला करायचं आहे. तर त्या दृष्टीने विदर्भ आणि नागपूर एक मोठं केंद्र आहे, कारण एक नंबर 1 जॉग्राफिकल सेफ्टी भारताच्या केंद्रामध्ये असल्यामुळे सहज शत्रूला ते अटॅक करता येऊ शकणार नाही. त्याचबरोबर इथे डिफेन्सचं इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी आहे, म्हणजे आपल्याकडे अंबाझरीची ऑर्डनन्स फॅक्टरी आहे,
भंडाऱ्याची ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, चंद्रपूरला ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. तर या सगळ्यांचं नेटवर्क लक्षात घेता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सोलर इंडस्ट्रीज सारखी एक मोठी इंडस्ट्रीज इथे आलेली आहे की जे प्रायव्हेट सेक्टरमधनं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग करतात आहे. एकूण जर सांगायचं झालं तर आत्तापर्यंत मिहानचा विकास हा सर्व्हिसेस लेड असा होता, परंतु आता मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग ओरिएंटेड डेव्हलपमेंट हे मिहानमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मिहानचा जो स्पिल ओव्हर इफेक्ट आहे की म्हणजे मिहानमधल्या इंडस्ट्रीजला जे स्पेअर्स किंवा सपोर्ट करणारी युनिट्स आहेत ते देखील विदर्भात मोठ्या प्रमाणात इथे तयार होतात आहे. त्यामुळे नंबर 1 डोमेस्टिक एम्प्लॉयमेंट आपल्याला वाढताना दिसेल. नंबर 2 जे आजपर्यंत आरोप लागायचा की विदर्भामध्ये प्रोफेशनल वर्क कल्चर नाही, ते वर्क कल्चर मोठ्या प्रमाणात बदलताना आपल्याला दिसत आहे. तिसरं एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात इथनं होतील, म्हणजे एक्सपोर्ट करण्यालायक आयटम्स इथे तयार होतील आणि एक्सपोर्ट नागपूरच्या मिहानच्या धावपट्टीवरनंच होईल. तर अशा पद्धतीने एक 360 डिग्री डेव्हलपमेंट या मिहानच्या माध्यमातून विदर्भाकरता बघायला मिळेल. कार्यक्रमासाठी तरुण मंडळी पण आपल्यासोबत आहेत प्रशांत सर, आणि हेच सगळेजण येणाऱ्या काळामधले आपले फ्युचर आहेत, भविष्य आहेत. नागपूर विदर्भ हा जो सगळा पट्टा आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडणार आहे या प्रकल्पामुळं. मात्र अनेक वेळेला आपल्याला समोरून आपण जे म्हणतो ना ॲक्शनला रिॲक्शन्स, तशा पद्धतीची आवश्यकता असते. काय आवाहन कराल विदर्भवासियांना या प्रोजेक्टच्या निमित्तानं? मी पहिले एक थोडी माहिती देऊन देतो की हा प्रोजेक्ट जो आहे हा 5000 हेक्टरमध्ये पसरलेला प्रोजेक्ट आहे. मिहान हा काही लहान प्रोजेक्ट नाही आहे. आणि मी अजून एक माहिती मागवली होती की कमीत कमी 8,70,000 टन माल वाहतूक करण्यासाठी सुद्धा हे मिहान म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 8,70,000 म्हणजे 9 लाख टन. 9 लाख टन म्हणजे काही छोटी मोठी हे नाही आहे, क्वांटिटी नाही आहे. तर ज्या पद्धतीनं मिहानचा विकास होऊन राहिला, आणि आता चंद्रयान साहेबांनी सांगितलं एक्सपोर्टसाठी मी गेलो होतो मिहानमध्ये जेव्हा लोकसभेच्या याच्या वेळेस की विरोधक जे बोलत होते, तर मी पण माहिती घेतली की म्हटलं विरोधकांचं तोंड बंद करण्याकरता आपल्याला जाणं भाग आहे. तेव्हा मला कळलं की मिहानमधून ECZ कमीत कमी 90 प्रॉडक्ट आजही एक्सपोर्ट होऊन राहिले आहे. म्हणजे हे बहुतेक ह्या आमच्या नागपूरच्या किंवा विदर्भाच्या जनतेला माहीत नसेल, आणि तिथे तुम्हाला साधा असा प्रवेश नाही आहे. जोपर्यंत मिहानचे अधिकारी तुम्हाला परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही ECZ जाऊ शकत नाही. आता माझं या सगळ्या जे युवक युवती बसलेले आहे यांना एकच आव्हान आहे की तुम्ही असे काही प्रॉडक्ट डेव्हलप करा की जे आपल्या मिहानच्या ECZ जे आपण एक्सपोर्ट करू शकतो. कारण की भरपूर आहे. काही लोकांनी बटनासुद्धा एक्सपोर्ट करण्याचं काम सुरू केलं आहे मिहानमध्ये. ह्या ज्या शर्टाच्या बटन्स आहे ना, कोणी विचार नाही करू शकत. मला त्यांनी ते युनिट दाखवलं. युनिट फक्त 200 स्क्वेअर फीटमध्ये ते युनिट होतं. तर मी तुम्हाला आणि आमच्या विदर्भाच्या सगळ्या युवक युवतींना आवाहन करील की नागपूरमध्ये मिहान जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं एखादे चांगले प्रकल्प आणा ज्याच्याकरून तुमच्या माध्यमातून इथून एक्सपोर्ट होईल आणि मिहानचं नाव हे देशाच्या नकाशावर नागपूर मिहान म्हणून हे ओळखल्या जाईल. कपिल सर, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आता सरांनी मांडला. कुठलाही प्रकल्प जेव्हा येतो तेव्हा शासनाकडूनची जी अपेक्षा असते सर्वसामान्य लोकांची ती म्हणजे नोकऱ्या, की हा प्रकल्प येतोय तर माझ्या कुटुंबातल्या किती जणांना इथे नोकरी मिळू शकते, रोजगार मिळू शकतो, आणखीन काय पैसे कमवण्याची संधी मिळू शकते, अशा पद्धतीनं त्याकडे पाहिलं जातं. जसं मिहानकडे पण पाहिलं जात आहे, समृद्धीकडे पण पाहिलं गेलं. मिहानच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की शासन किती प्रमाणामध्ये मिहानच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊ शकेल किंवा नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकेल? मी अगदी 2 मिनिटात एक गंमतशीर एक तुम्हाला विदर्भातला प्रसंग सांगतो. 2016 आम्ही एक स्टडी केला की विदर्भातल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात प्रॉफिटेबल व्हेंचर काय. आपल्याला काय वाटतं काय असेल भाऊ? काय वाटतं तुम्हाला? अनफॉर्च्युनेटली सगळ्यात प्रॉफिटेबल व्हेंचर होतं पानठेला. म्हणजे 14 रुपयापासून 140 रुपयापर्यंत, ज्याला खर्रा म्हणतो आमच्याकडे,
ते खर्रा घोटायच्या मशीनसुद्धा तयार झालेल्या आहेत आता, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा खप आहे. हे सगळ्यात मोठं म्हणजे जे प्रॉफिटेबल व्हेंचर गावामध्ये होतं हे होतं. याचं कारण काय? याच्यात जेव्हा आपण डीप रूटमध्ये जातो तेव्हा नोकऱ्या किंवा रोजगार हा निश्चित महत्त्वाचा प्रश्न आहे, पण त्याच्या म्हणजे त्याच्या जिनेसिसमध्ये जोपर्यंत आपण जात नाही की आपल्या इथला एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा 10वी 12वी शिकतो, ग्रॅज्युएट होतो, त्या क्षणाला तो शेती सोडतो. त्याला असं वाटतं की मला आता शेती करायची नाही, मी शिकलो आहे. त्या ग्रॅज्युएशनच्या आधारावर त्याला निश्चित नोकरी मिळू शकत नाही. मग याला सोल्युशन काय? तर याला सोल्युशन आहे स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या अशा अनेक योजना आहेत की ज्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट कौशल विकासाचे कार्यक्रम चालवले जातात. वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम चालतात. अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये जर आपण एनरोल केलंच नाही, त्याच्याबद्दलची माहिती घेतलीच नाही आणि मी फक्त एक प्लेन BCom ग्रॅज्युएट आहे, तर निश्चित मला जॉब मिळू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही मिहानच्या संदर्भात जेव्हाही बोलतो तेव्हा सगळ्यांनाही अपील करतो की इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ इथे झालेला आहे, इन्व्हेस्टमेंट इथे झालेलं आहे, फॉरेन कंपन्या इथे येऊ घातलेल्या आहेत, परंतु जर तुम्ही तुमचं स्किल एनहॅन्स केलं नाही तर गमतीने एक विषय आहे, शेवटी भारत आपलाच देश आहे, पण एम्स जर नागपूरमध्ये आलं तर नर्सेस केरळमधनं येतील आणि डॉक्टर्स दिल्लीमध्ये येतील आणि आपण पुन्हा कॅन्टीन चालवत राहू. तर ही परिस्थिती जर टाळायची असेल मिहानच्या बाबतीतही, तर सगळ्यात मोठा फोकस स्किल डेव्हलपमेंट या विषयावर देणं गरजेचं. मी याच्यात एक थोडं इंटरप्ट करतो. हे सगळं करत असताना याची सगळ्यात जास्त जबाबदारी जर कोणाची असेल तर ती प्रशासनाची आहे. जोपर्यंत प्रशासन हे सांगणार नाही की बुवा या मिहानमध्ये असं 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 सुरू आहे, तोपर्यंत यांना काय कळणार? मी तुम्हाला सांगू का, 90% युवक किंवा युवती हे पेपरच वाचत नाही किंवा मग हेडलाईन वाचतात, आज इथे बलात्कार झाला, आज इथे दारुडे पडले होते, आज इथे हे असं झालं, आणि त्याच्या खाली काय आहे तेच नाही माहीत. पण मिहानमध्ये काय होऊन राहिलं किंवा या विदर्भामध्ये काय होऊन राहिलं याच्यावर कोणी पण पेपर वाचण्याकरता तयार. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणताही प्रोजेक्ट जर खरंच चांगल्या पद्धतीनं चालवायचा असेल तर प्रशासनाचं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. प्रशासनाने जर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट बरोबर केली, आज मिहानची ॲडव्हर्टाइजमेंट ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेली नाही. आणि प्रत्येक वेळेला जर आपण असं म्हणायचं की राजकारण्यांनीच करावं, मंत्र्यांनीच करावं, तर मंत्री काही ॲडव्हर्टाइजमेंट करायला थोडी जातो काही. ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रशासनाने करावी. आणि मला वाटतं की आम्ही, जसं मी याच्या पहिले बोललेलो आहे दुसऱ्या चॅनलवर, त्यावेळेस असं डिसाईड झालं होतं की आता ही जी आमची सरकार येईल त्याच्यामध्ये परत सगळे नवीन डायरेक्टर्स वगैरे, जी मिहानची एक बॉडी असते, त्या बॉडीच्या माध्यमातून नवीन डायरेक्टर्स वगैरे यायला पाहिजे आणि ते बाहेर देशामध्ये जाऊन किंवा या आपल्या भारत देशामध्ये सुद्धा मिहानचा प्रचार त्यांनी करायला पाहिजे की आमची इतकी इतकी स्पेस आहे, असं असं आहे, ह्या सुविधा आहे. और रेल्वेसाठी 300 हेक्टर जागा रिझर्व करून ठेवली आहे, हॉस्पिटलसाठी आहे, कॉलेजेससाठी आहे, शाळेसाठी जागा मिहानमध्ये रिझर्व केलेली आहे. मिहानमध्ये काय फॅसिलिटी नाही, सगळ्या फॅसिलिटी आहे. पण त्याचं अजूनपर्यंत जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे तो झालेला नाही. तर प्रशासनाने जर याची दखल घेतली तर मला वाटतं की मिहान हा एक प्रोजेक्ट पूर्ण भारताकरता एक चांगला प्रोजेक्ट राहील. कपिलजी, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं आणखीन याच्यामधलं जे मला तुमच्याकडून माहिती त्या संदर्भातली आवश्यक वाटते ती म्हणजे कोणताही प्रकल्प जेव्हा येतो तेव्हा एवढ्या मोठा आवाका जेव्हा त्या प्रकल्पाचा असतो तेव्हा तो द्रष्टा प्रकल्प आपल्याला म्हणता येईल, ज्याच्यातून आत्ताच नाही तर आगामी येणाऱ्या 20-25 वर्षांच्या काळामध्ये खूप मोठे बदल त्या प्रकल्पामुळे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एक अभ्यासक पण आहात, विदर्भातले एक नागरिक पण आहात. मला थोडाशा वेगळ्या पद्धतीनं सांगा की कशा दृष्टिकोनातून स्थानिकांनी, इथल्या नागरिकांनी, विदर्भवासियांनी या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. त्याचं मी कारण तुम्हाला सांगतो. मी हा प्रश्न का विचारतोय, अनेक वेळेला पॉलिटिकल अँगलने प्रकल्पांकडे बघितलं जातं आणि केवळ पार्टी वाईज अँगल जर आपण बघितले तर ह्याने आणला त्याने आणला म्हणून तो नको, अशा पद्धतीचे सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असतात. त्या उमटू नयेत. तर दृष्टी काय असायला हवी, तरुणांची म्हणूया, मतदारांची म्हणूया, नागरिकांची म्हणूया,
आपण काही म्हणूया, पण माणसांची दृष्टी कशा पद्धतीनं असायला हवी प्रकल्पांकडे बघण्याची? नाही, हा निश्चित महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ती दृष्टी जर एक प्रकारे बाधित असेल किंवा अफेक्टेड असेल तर एकूण त्या अपॉर्च्युनिटीकडे बघायचा दृष्टिकोन आपला बदलतो आणि त्याच्यातनं वेगळंच काहीतरी एक आपल्याला उत्तर मिळतं जे योग्य नाही. आपण जे म्हटलं की विदर्भामध्ये प्रायमरीली मिहान ही एक अपॉर्च्युनिटी आहे. ती अपॉर्च्युनिटी कोणाकरता आहे तर नंबर 1 ज्यांना इंडस्ट्रीज सेट करायचे आहेत त्यांना एक वर्ल्ड क्लास ग्लोबल लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे मिळतं आहे. नंबर 2 ज्यांना काही एक्सपोर्ट करायचं आहे, ज्यांच्या प्रॉडक्टमध्ये काही चांगलं ज्याला आपण म्हणतो की कॉम्पिटन्स आहे, ग्लोबली ते कॉम्पीट करू शकतात, अशांकरता आता मुंबई पुणे इकडे जायची, बँगलोरला जायची गरज नाही, इथल्या इथे त्यांना ते मिळू शकतं. तिसरं, जे तरुण आज काही आपले मित्रमैत्रिणी आहेत यांच्याकरता रोजगाराच्या संधी आहेत. रोजगाराच्या संधी म्हणजे काय की अनफॉर्च्युनेटली आता आमचे प्रशांत भाऊंकडेही बरेच लोक येत असतात असे की भाऊ नोकरी लावून द्या, याला फोन करा, त्याला फोन करा. मला असं वाटतं की हे जे विजन आहे हे फार स्क्यूड विजन आहे. याच्या पलीकडे जाऊन की मिहानमध्ये समजा एक इंडस्ट्री येते आहे, त्या इंडस्ट्रीला काय काय लागणार आहे याचा विचार जर आम्ही करू शकलो आणि त्या सप्लाय चेनमध्ये जर आम्ही घुसू शकलो तर आम्ही स्वतःकरता तर रोजगार उपलब्ध करू, पण आमच्या आजूबाजूच्या भावंडांकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करू. थर्ड, शेतकऱ्यांना माल नाही, मालाला भाव नाही म्हणून आपण इथे म्हणतो की आत्महत्याग्रस्त असलेला हा भाग आहे. मध्यंतरी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो मी. कोविडच्या वेळेस जेव्हा सगळा प्रॉब्लेम झाला होता, पश्चिम विदर्भातल्या काही FPOजनी एकत्र येऊन IT कंपन्यांना पत्र लिहिलं बँगलोर आणि हैदराबाद आणि पुण्यामध्ये की आमच्याकडे संत्रा आहे पण या कोविडमुळे आम्ही पाठवू शकत नाही, तर आम्हाला कृपा करून तुमच्या कॅम्पसमध्ये एक छोटासा स्टॉल लावायची परवानगी द्या. 300 हे काय म्हणतात त्याला कंटेनर म्हणून संत्र त्यांनी या 3 शहरांमध्ये विकले. आता हे जर इन्फॉर्मली होऊ शकतं तर मिहान सारखा जर एक ऑर्गनाइज प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याकडे अपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने बघणे, न की केवळ मला फक्त कुठेतरी बाबा एक पिऊन म्हणून नोकरी लावून द्या, मला तिथे कॅन्टीन उघडून द्या, ही जी एक स्क्यूड विजन आहे याच्या पलीकडे जाऊन मिहानच्या असलेल्या इंडस्ट्रीजमधल्या सप्लाय चेनमध्ये आपण कसं सहभागी होऊ शकतो, आपल्या लोकल उद्योगांना, आपल्या लोकल इकॉनॉमिक व्हेंचर्सला एक्सपोर्ट आणि मिहानशी आपण कसं जोडू शकतो याच्या संदर्भात जर थोडा विचार केला आणि ऑफकोर्स प्रशांतजी जसं म्हणतात तसं एक हा विषय प्रशासनाकडनंही करण्यासारखी खूप गरज आहे की मिहानमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणायचं आहे तर भारतातल्या सगळ्या प्रमुख एअरपोर्टवर मिहानचा एक स्टॉल का नसावा? आपण महाराष्ट्रातच ॲडव्हर्टाईज करून काय उपयोग आहे? जेव्हा दावोसला आपण जातो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, तिथे मिहानचा स्टॉल का नसावा? तर जोपर्यंत आपण आपले विजनच्या बाउंड्रीज वाढवणार नाही तोपर्यंत आपण याच छोट्याशा विहिरीत घुटमळत राहू. त्यामुळे मला असं वाटतं की मोठं विजन ठेवून प्रशासनाने, विदर्भातल्या स्टेक होल्डर्सनी, तरुणांनी याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघावं. ज्या पद्धतीने पुण्याचा विकास ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने केला त्याप्रमाणे विदर्भाचा संपूर्ण विकास किंबहुना सेंट्रल इंडियाचा विकास करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. नक्कीच. मी जनसंवाद विभागाचा विद्यार्थी आहे. सर, तुम्ही कौशल्याबद्दल सांगितलं. सर, मिहानमध्ये कुठल्या प्रकारची कौशल्याची आवश्यकता आहे आणि ते विद्यार्थ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचत आहे का? त्याच्याबद्दल काही जाहिराती किंवा जनजागृती किंवा कॅम्पेन सुरू आहे का? म्हणजे कुठल्या प्रकारचे नक्की कौशल्याची तिथे गरज आहे? तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याची गरज आहे. जिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित लोकांची गरज आहे. मी मगाशी उल्लेख केला की याचा डसॉल्टचा, राफेलचा जो प्रोजेक्ट तिथे आहे त्यांनी टायअप केला आहे नागपूर विद्यापीठाबरोबर आणि नागपूर विद्यापीठाने एक विशेष केंद्र सुरू केलं आहे ज्याच्या अंतर्गत त्या प्रोजेक्टला लागणाऱ्या मॅनपॉवरचं ट्रेनिंग तिथे होऊ शकतं. तर या पद्धतीने प्रशासनाबरोबर, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स बरोबर, राज्य शासनाबरोबर बसून हे जर समन्वयाची भूमिका, ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे कन्व्हर्जन्स. आज होतं काय आहे, अनफॉर्च्युनेटली सगळे विभाग आपापल्या इंडिपेंडंटली काम करतात आहे. तुम्ही काय करताय ते मला माहीत नाही, हे काय करताय ते मला माहीत नाही, मी काय करतोय ते यांना माहीत नाही. जो हे कन्व्हर्जन्स जर आपल्याला घडवून आणलं मिहानमध्ये तर मोठ्या प्रमाणात तिथे लोकांची गरज आहेच ना. सिक्युरिटी गार्डपासून तर मॅनेजिंग डायरेक्टर एखाद्या कंपनीच्या पर्यंत इतक्या वेगवेगळ्या पोस्ट तिथे उपलब्ध आहेत. ट्रान्सपोर्टेशनची गरज आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व्हिसेस चालवायची गरज आहे. हे कुठे ना कुठे ते भरतात आहे. आणि अनफॉर्च्युनेटली भारत हा आपला देश असा आहे की जिथे एकाच वेळेस फ्लड
आणि एकाच वेळेस ड्रॉट म्हणजे दुष्काळ आणि पूर एकाच वेळेस आपल्याला बघायला मिळतो. तशीच पद्धत आपल्या अनफॉर्च्युनेटली एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये सुद्धा आहे. तुम्ही कोणत्याही एम्प्लॉयरला विचारा की तुमच्याकडे असलेल्या मॅनपॉवरशी तुम्ही खुश आहात का, ते म्हणतात नाही जी, आजकाल चांगले लोक भेटतच नाही. आणि लोकांना, तरुणांना तुमच्यासारखं विचारलं तर ते म्हणतात की नाही, एम्प्लॉयमेंटच नाही आम्हाला. मग याचा प्रॉब्लेम एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, पण आपण त्याच्या बरोबर जोडल्या गेलेलो नाही आहे, हा एक मोठा प्रॉब्लेम. आणखीन एक याच्यातलं सर मला मुद्दा महत्त्वाचा असं वाटतो की आत्ताच्या पिढीनं म्हणजे एक 20-25-30 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपण रोजगार सीमित स्वरूपामध्ये होते, चौकटी होत्या त्याला. आज तसं नाही आहे. आज तंत्रज्ञान पुढे झालं आहे, विकसित झालं आहे, खूप मोठ्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे चौकटीबद्ध रोजगारांकडे न पाहता आपण हे जे काही काय काय उपलब्ध आहे, म्हणजे मला असं वाटतं की अगदी 8वी 9वी 10वी पासूनच विद्यार्थ्यांनी सुरू केलं पाहिजे. कारण सगळी क्षेत्र एवढी वास्ट झाली आहेत की तुम्ही कुठेही एक सीमित न राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये 40-50 पद्धतीच्या नोकऱ्या आणि हा सगळा भाग उपलब्ध आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बघणं खूप महत्त्वाचं आहे. सर, माझं नाव खुशी राठोड आहे. मी मास कम्युनिकेशनची स्टुडंट आहे. सर, तुम्हाला काय वाटते, मिहानमुळे नागपूरमध्ये गर्दी वाढेल का? गर्दी म्हणजे कशा प्रकारची? सर, म्हणजे आता मिहानमुळे खूप सारं प्रोडक्शन वगैरे होईल, तर नागपूरमध्ये ऑलरेडी ट्रॅफिकचं खूप काही हे आहे, तर त्यामुळे म्हणजे बाहेरून येणारा जी लोक आहेत ती वाढतील असं म्हणायचं आहे का? सर, ते पण, आणि त्यामुळे नाही का नागपूरमध्ये जी गर्दी आहे ते वाढणार. ट्रॅफिकची आता तर ट्रॅफिकसाठी आपलं गर्दी वाढण्याचं कारण नाही, कारण की मेट्रो तर सुरू झालेली आहे आणि ती मिहानपासून तर आता कामठीपर्यंत आजच गडकरी साहेब त्याचं उद्घाटन करून राहिले. त्याच्यामुळे मला नाही वाटत की गर्दी आता ते तसं जर बघितलं, ट्रॅफिकचा विषय जर राहिला तर ट्रॅफिकच्या विषयाचा भाग वेगळा आहे. पण ज्या पद्धतीने आपल्या इथे फ्लायओव्हर्स वगैरे सगळे बनवून राहिले आहे आणि सिमेंट रोड्स बनवून राहिले आहे, तर त्याच्यामुळे गर्दी ही अशी खूप राहील असं काही वाटत नाही. आणि बाकीचं तर सगळं रिंग रोडनी हेवी ट्रॅफिक जे आहे, ट्रक्स वगैरे हे सगळे रिंग रोडनी बाहेरच्या बाहेर जातात, त्यामुळे गर्दी काही असं वाढणार नाही. आणखीन कोणाला प्रश्न आहे? सर, मी दर्शना नारनवरे, मी मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून आली आहे. मला म्हणजे मिहानमुळे लहान उद्योगां वाढतील का, हा प्रश्न आहे. मी एक गोष्ट सांगतो तुला. आमचे विष्णूजी पण बसलेले आहे इथे. मी एका कार्यक्रमाला वर्धेला गेलो होतो. तिथे मच्छीचं आणि प्रॉन्सचं लोणचं हे दुबईमध्ये पाठवतात ते महिला उद्योगाच्या ह्याच्याने. तर मी जेव्हा आम्ही गडचिरोलीला वगैरे गेलो त्यावेळेस त्यांना ते प्रॉडक्ट दाखवले होते. हे कोणालाच मच्छीचं लोणचं बनतं हेच माहीत नव्हतं आम्हाला. पण ते इतकं एक्सपोर्ट करतात त्या महिला आणि ते बघण्यासारखं आहे. आता मी जर वर्धेला गेलो तर तुमच्यासाठी घेऊन येईल मी मच्छी आणि प्रॉन्सचं. तसं तुम्ही पण बनवावं आणि या युवतींनी पण बनवावं अशी माझी इच्छा आहे. आणखीन प्रश्न आहेत आपल्यासाठी? नमस्कार सर, माझं नाव श्रद्धा महाजन, मी जनसंवाद विभागाची विद्यार्थिनी आहे. मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा होता की मिहानमुळे तरुणांना कुठल्या संधी प्राप्त होईल, काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता? संधी भरपूर आहे. मी तुम्हाला सांगितलं की अगदी सिक्युरिटी गार्डपासनं ते एखाद्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. सेक्टर्सप्रमाणे सांगायचं झालं तर इथे फार्मास्युटिकल औषधं निर्मिती करणाऱ्या कंपनी आहेत, त्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोप आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल डिप्लोमा केलेले, ITI केलेले मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गरज आहे, जिथे जिथे मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्याच्याबद्दल बोलतो, IT सेक्टर. भारतातल्या ज्या प्रमुख 6-7 IT कंपन्या आहेत त्या सगळ्या नागपुरात उपस्थित आहेत. त्या सगळ्यांमध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स निश्चितपणे मिळू शकतात. त्याच्या व्यतिरिक्तही छोट्या मोठ्या अनेक मॅन्युफॅक्चरिंग, काही तुमच्या मीडियाशी संबंधित सुद्धा इथे कंपन्या झालेल्या आहेत. काही मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री इथे आता डेव्हलप होते आहे. नागपुरात 2 अजून नवीन 5 स्टार हॉटेल्स इथे येऊ घातलेले आहेत. तर एकूणच तुम्हाला जर छोटा मोठा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यासुद्धा संधी आहेत. संधी असीमित आहेत.
प्रश्न असा आहे की त्या संध्यांना आपण कॅप्चर करू शकतो का आणि त्याच्या अनुषंगाने आपण स्वतःला तयार करू शकतो का. हे जर आपण तयार करू शकलो तर संध्यांची काही आपल्याला इथे लिमिटेशन नाही आहे, एवढंच मी तुम्हाला सांगितलं. हॅलो सर, माझं नाव तन्नू पाटील आहे. मी मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटची स्टुडंट आहे. तुम्ही म्हणाले की प्लेन BA BCom करणारे स्टुडंट त्यांनाच म्हणजे त्यांना मिहानसारख्या प्रोजेक्टमध्ये काम मिळणार नाही, तर स्किल डेव्हलपमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना जसे युवक व युवतींना काम मिळेल. तर अशा कोणत्या स्किल आहे जे तुम्ही सांगू शकता की त्यांनी डेव्हलपमेंट करायला पाहिजे. जसे तुम्ही उदाहरण दिले एम्स सारखे जर आले तर युवकांना काय होईल काय नाही, तर तुम्ही मी स्किल तुमच्याच क्षेत्रातलं उदाहरण देतो. तुम्ही सगळे जर्नलिझम मधले आहात, बरोबर आहे. मला फार काही बोलायचं नाही, पण समजा इलेक्ट्रॉनिक माध्यमांबद्दल मला माहिती नाही म्हणून सांगतो. पण साधारण एक नवीन बॅचलर विद्यार्थी जर्नलिझमचा जर नोकरी मागायला गेला तर किती रुपयाची नोकरी मिळते? साधारण 10-12 हजार 15 हजार, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट केलं आणि तुम्ही सोशल मीडिया शिकले तर तुम्ही किती रुपये कमवू शकता महिन्याला? नो लिमिट्स, बरोबर आहे. कारण आज प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. राजकीय पक्ष असो, रेस्टॉरंट असो, ज्वेलर्स असो, सगळ्यांना सोशल मीडिया हवा आहे. मग गरज काय आहे तर तुमच्या जर्नलिझमच्या ज्या स्किल्स तुम्ही 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कोर्समध्ये शिकलेले आहात त्याला जोड द्या सोशल मीडियाची. ते जर तुम्ही करू शकले तर तुमचा इन्कम वाढण्यामध्ये निश्चित मोठा फरक पडेल. हेच उदाहरण जे जर्नलिझमला ॲप्लिकेबल आहे ते इतर क्षेत्रांनाही ॲप्लिकेबल आहे. प्लेन इंजिनियर झाला आहे, कदाचित त्याला तो तेवढा एम्प्लॉयबल नाही आहे, पण त्याच्याबरोबर त्यांनी CAD CAM डिझायनिंगचा कोर्स केला आहे किंवा मेकॅनिकलचा अजून ॲडिशनल कोर्स केला आहे, तर निश्चित त्याला मल्टीफोल्ड इन्कममध्ये वाढवायचा चान्स मिळतो. आजकाल एक मोठं सेक्टर जे सगळीकडे वाढत चाललं आहे आणि नागपुरातही त्याचे काही कंपन्या आहेत जे काम करतात ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा एक विषय असा आहे की ज्याच्याबद्दल लोक आपल्याला घाबरवतात, ते न घाबरता त्याचा पॉझिटिव्ह उपयोग आपल्या करिअरमध्ये कसा करायचा याचा विचार करा. सर, माझं नाव सुखदेव वंजारी आहे. ज्याप्रमाणे IT कंपनी तिथे यायला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला इथे IT कंपनीत येताना दिसत नाही. माझा आपल्याला प्रश्न आहे, काय त्या कंपनीची उदासीनता म्हणजे आपल्या या नागपूर मिहानवरती आहे किंवा का बरं असं का त्या इथे येण्यास इच्छुक नाही? IT कंपनी नागपूर आपल्या मिहानमध्ये भरपूर आलेल्या आहेत आणि आता परत येऊनच राहिल्या. उत्सुक नाही असा नाही, याचा जो प्रचार आणि प्रसार झालेला आहे की मिहानमध्ये काहीच नाही आहे, काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणूनच मी थोडा वेळ पहिले म्हटलं की याचा असा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे की जेणेकरून मिहान हे पहिलेच मिहान नाही आहे. हे आता जे डेव्हलप झालेलं मिहान आहे ते जोपर्यंत आपण त्याचा प्रचार करणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही. IT सेक्टरमधल्या भरपूर IT सेक्टर आलेले आहेत इथे. मला वाटते तुमचं इन्फोसिस वगैरे सारखे TCS आलेलं आहे आणि इथे 20-20 हजार टोटल याच्यामध्ये आज जॉब करणारे जे लोक आहेत मिहानमध्ये ते आहे 82,000. म्हणजे मला मागच्या वेळेस विचारलं होतं की इथे किती लोक आहेत, तर ते काँग्रेसवाले म्हणे का 2-3 हजार लोक असतील म्हणे. अरे 2-3 हजार तर तिथं ते आपले काय म्हणतात त्याला वर्करच आहेत. पण IT वगैरे हे सगळे सेक्टर मिळून 60-70 हजाराच्या 80 हजाराच्या वर तिथे आज एम्प्लॉयमेंट आहे आणि एम्प्लॉयमेंट चांगलं होऊन राहिलं. आता हळूहळू येईल, आता डबल इंजिन येतच आहे एक 5-6 महिन्यात, त्याच्यामुळे काही विषय नाही. चांगली ग्रोथ होईल, महाराष्ट्राची चांगली ग्रोथ होईल आणि गाथा विदर्भाच्या माध्यमातून विदर्भाची सुद्धा यांनी जर बरोबर आपल्या विदर्भाचा प्रसार केला की म्हणजे याचं मिहानचं वगैरे, तर मला वाटतं की अजून जास्त आमच्या विदर्भाची ग्रोथ होईल अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती सुद्धा आहे. सर, मी चेतन चोटपगार. सर, इतक्या वर्षापासून मी बघत आहे की मिहानचं काम चालू आहे सर, पण अजून पूर्ण नाही झालेलं आहे. काय असे अडथळे येऊन आले आहे? नाही, काम कसं आहे, हा कंटिन्युअस प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा चालत राहील, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत राहील.
जशी जशी गरज पडेल तशा तशा पद्धतीचे रस्ते बनवणं, तिथे वॉटर सप्लायचं प्रोव्हिजन करणं, तिथे सिवेज ट्रीटमेंटचं प्रोव्हिजन करणं, आणि मग हे सगळं केल्यावर कंपनीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे अजून ॲडिशनल जे काही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे ते करावं लागेल. त्यामुळे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. जसं आपण बघता की MIDCमध्येही कंटिन्युअसली काही ना काही कामं सुरू असतात, तसे हे कामं सुरू राहतील. पण येस, तुम्ही जे म्हणता त्याच्यामागे 2 महत्त्वाचे विषय मी तुम्हाला सांगतो की जे चॅलेंजेस ज्याला आपण म्हणतो की आव्हानं मिहानसमोर आज काय आहेत, ते इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ हे आव्हान नाही आहे. आव्हान हे आहे की इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटला कॉस्ट इफेक्टिव्ह टर्म्समध्ये इथे कसं आणावं. आजही जर मिहानमधली जमीन आपण घ्यायला गेलो तर ती इतर जमिनीच्या तुलनेत महाग आहे. हा एक जनरल परसेप्शनचा भाग इन्व्हेस्टरच्या मनात येतो की मग मी मिहानमध्ये कशाला घेऊ, इथे जर मला शेजारी जर स्वस्त जमीन मिळते तर मी बाहेर जाईन. हा एक त्याच्या मागचा एक रिझन आहे. आणि दुसरं जे प्रशांतजी मगापासून सांगतात आहे की मिहानचा प्रचार प्रसार हा नागपुरात न होता, मुंबईत न होता, जागतिक स्तरावर होणं गरजेचं आहे. जितक्या लवकर इथले प्लॉट्स विकल्या जातील तितक्या लवकर काम पूर्ण होईल. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं आता 60% ऑलरेडी कन्झ्युम झालेले आहेत, 30-40% राहिलेले आहेत, तर ते येणाऱ्या 1-3-4 वर्षात होतील अशी अपेक्षा आहे. साधारण इन्फ्रास्ट्रक्चर सगळं रेडी आहे, म्हणजे असं काहीच नाही. रस्ते आहे, लाईट आहे, वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट आहे, सगळंच आहे तिथे. आता ते कसं बूस्ट करायचं त्याच्यावर आहे. आता इवन रेल्वेचे सुद्धा खूप काही पार्ट्स काही दिवसात इथे मिहानमध्ये तयार होतील. जे आपण बाहेरून आणून राहिलो आता ते पार्टसुद्धा मिहानमध्ये काही आमचे मित्र तयार करणार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या मुलामुलींना सुद्धा चांगलं काम मिळू शकतं. फक्त इंटरेस्ट पाहिजे. तुम्ही सुद्धा सजेस्ट करायला पाहिजे की इथे हे करा, तिथे ते करा. तुम्ही म्हणाल की तुम्हीच सगळं करा, तर तसं नाही, तुमचा सुद्धा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. आणि शेवटी आपल्याला नोकरीपेक्षा धंदा, जर 10,000ची नोकरी करण्यापेक्षा जर मिहानमध्ये आपण एखादा लहानसं काही पण धंद्याबद्दल जर विचार केला, बिझनेसबद्दल, आणि ते एक्सपोर्ट ओरिएंटेड असलं तर नक्कीच आपल्याला जास्त त्याच्यातून कमाई होऊ शकते असं मला वाटतं. खरं तर हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागं एकच महत्त्वाचं कारण जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं मला असं वाटतं की सरकारचे हे जे सगळे प्रकल्प आहेत, शासनाच्या या ज्या सगळ्या योजना आहेत, या योजनांची माहिती ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे. शासनानं केलेले हे ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये खूप पद्धतीचं वैविध्य आणण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये झाला. मात्र व्यवस्थित जर त्याची माहिती, त्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या जर लोकांपर्यंत गेल्या नाहीत तर त्याला प्रतिसाद मिळत नाही. आणि मग आपण म्हणतो की अरे शासनानं आमच्यासाठी काही केलं नाही. तर तसं न होता माध्यम म्हणून आमची जी एक भूमिका आहे की हे तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे, सर्वसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे, ते करता यावं. म्हणूनच आजची ही गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची. खरं तर MSRDC प्रस्तुत जय महाराष्ट्र न्यूज आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमात इथं खरं तर थांबायची वेळ होती आहे. पण त्याआधी जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं आपण दोघंही या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात आणि खूप छान अशी उत्तरं माझ्या प्रश्नांना तुम्ही दिलीत आणि सहभागी झालात. वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. मी आमच्या वाहिनीचे संपादक प्रसाद काथे सर आज आमच्यासोबत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि आपल्या दोघांनाही या ठिकाणी वाहिनीच्या वतीनं आणि MSRDCच्या वतीनं तुम्हा दोघांचंही या ठिकाणी आभार मानावेत. माझं एक छोटंसं सजेशन आहे. बिलकुल. पुढच्या वर्षी जेव्हा हा कार्यक्रम कराल तेव्हा यशोगाथा विदर्भाची असं ते झालं पाहिजे. तर मिहान या प्रकल्पा संदर्भातली जी चर्चा आहे ती चर्चा आपण इथे थांबवतोय आणि त्यानंतर पुढचं सेशन होईल लगेचच. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.